मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा GRA आपण काढला आणि या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला विजयराव 1,500 रुपये, वर्षाला 18,000 रुपये आमचं सरकार देणार आहे। आणि पुढे शंका बाळगण्याचं कारण नाही, जुलै महिन्यापासून या 1 तारखेपासून कालच्या हे काम हा निर्णय झालेला आहे। 46,000 कोटी रुपये या राज्यातल्या माता भगिनींना देण्याचं काम सरकार करणार आहे। काही लोकांना वाटतं 15 दिवसात हे फॉर्म भरा आणि पुढे काय होणार, तर त्याच्यामध्ये मी खुलासा करू इच्छितो। जो आपल्याकडे जुना डेटाबेस आहे त्याची सगळी माहिती घेऊन आपण त्याच्यावरती ज्यांचं आहे, जे BPL खाली आहेत 2.5 लाखापेक्षा ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांचा आपण तात्काळ आपण त्यांचा DBT त्यांच्या खात्यात जमा करू। त्यांचा समजा जुलै महिन्याच्या एंडला आलं, ऑगस्ट महिन्यात त्यांची प्रोसेस कंप्लीट झाली तर जुलै आणि ऑगस्टचे 2 महिन्याचे पैसे मिळतील। सप्टेंबरला झालं तर जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे मिळतील। आणि त्याच्यामध्ये कोणीही आमच्या भगिनींकडून बहिणींकडून कोणीही सरकारी कर्मचारी असेल कोणी असेल त्यांनी पैसे घेण्याचा प्रयत्न केला त्याला सस्पेंड करून जेलमध्ये टाकून देऊ। त्या माझ्या माता भगिनींना मी अगदी जाहीरपणे सांगतोय, कुणालाही 1 रुपया द्यायचा नाही आणि जो मागत असेल त्याची तक्रार करा, त्याला जेलच्या आतमध्ये टाकून त्याला बाहेर येऊ देणार नाही। आता एकाला करून आलोय आणि म्हणून तुम्ही आम्हाला इथे काय केलं, त्या दिवशी हेटाळणी केली, परंतु मी आपल्याला सांगतो विजयराव, तुम्ही इथे सभागृहात त्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण याच्यावर आरोप केले, हेटाळणी केली, परंतु बाहेर माझ्या बहिणी आल्या होत्या, त्यांनी माझी ओवाळणी करून राख्या बांधल्या। त्या बहिणींना मी धन्यवाद देतो। आणि खरं म्हणजे महिलांचा सन्मान करणे महाराष्ट्राची संस्कृती आहे ताई, बरोबर ना? आणि त्यामुळे आम्ही GR काढला, त्याला टीका सुरू झाली, त्याच्यामध्ये हक्कभंग आणू असं म्हटलं, परंतु ते काय होत नाही विजयराव। हक्कभंग तुमचा विरोध आहे का, याला विरोध योजनेला आहे का तसं सांगा। आणि म्हणून त्याच्यात आम्ही विजयराव एक आणखी दुरुस्ती केली, 60 ऐवजी आम्ही 65 केलं, 65 वर्ष। आणि जमिनीची अट जी आहे ती पण काढून टाकली। सध्या BPLचा डेटाबेस मी आताच म्हणालो त्याचा उपयोग करण्याला सांगितलंय, म्हणजे नोंदणीसाठी महिलांच्या मोठ्या रांगा लागणार नाहीत, त्यांची गैरसोय होणार नाही भगिनींची, याची देखील आम्ही काळजी घेतोय। आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यातल्या महिलांना देखील मी आश्वस्त करू इच्छितो की तुम्हाला या योजनेमध्ये कुठेही अडचण येणार नाही, येऊ दिली जाणार नाही। कुणी विचार करण्याची आवश्यकता नाही की 15 दिवसात नाही भरलं तर योजना गेली। आम्ही सगळे भाऊ आपल्या सोबत आहोत, एवढीच या ठिकाणी मी आपल्याला खात्री देतो आणि त्यामुळे काळजी करू नका। तर आपण पाहिलेलं असेल आजच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील काही अटी ज्या आहेत या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत। ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे। ती म्हणजे पहिली अट आहे, तुमचं वय या ठिकाणी 21 ते 60 होतं ते आता 21 ते 65 करण्यात आलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये तुमच्याकडे जर 5 एकराची जमीन असेल तर त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येत नव्हता, परंतु जमिनीची अट आता पूर्णपणे या ठिकाणी काढून टाकलेली आहे। त्याचबरोबर दुसरे अजून याच्यामध्ये जे बदल केलेले आहेत ते म्हणजे वयाचा आणि जमिनीचा अटीचा जो आहे ते तर बदल आहेतच, परंतु फॉर्म भरताना देखील या ठिकाणी जी डेट तुम्ही दिलेली आहे 15 दिवसाची 1 जुलै ते या ठिकाणी 15 जुलैपर्यंत, परंतु त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी सर्वांना फॉर्म भरता येतील अशी या ठिकाणी कार्यवाही जी आहे ती केली जाईल किंवा त्याच्याबद्दलची मित्रांनो डेट वगैरे देखील अजून वाढू शकते।
शकते, त्याच्याबद्दलची पूर्ण प्रक्रिया जी आहे फास्टपणे अजून केली जाऊ शकते, त्याच्याबद्दल देखील माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर आता ह्या GR मध्ये अजून बदल होऊ शकतात. नवीन त्याच्याबद्दलचा GR जो आहे या ठिकाणी प्रसिद्ध होऊ शकतो महिला व बालविकास विभागाचा, परंतु अजून ऑनलाईन अर्ज मात्र या ठिकाणी सुरू झालेले नाहीत. ऑनलाईन अर्ज जसे सुरू होतील, जशी लिंक प्रसिद्ध होईल तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. सध्या तुम्ही ऑफलाईन अर्ज या ठिकाणी प्रत्येक अंगणवाडी केंद्रामध्ये असेल किंवा या ठिकाणी वॉर्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र असेल त्या ठिकाणी भरत असाल, परंतु ऑनलाईनची अजून लिंक आलेली नाही. ऑफिशियल वेबसाईटवरती लिंक जशी येईल तशी तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल. आणि डॉक्युमेंटबद्दल देखील बरेच या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहेत. बरेच जणांना या ठिकाणी डॉक्युमेंट बद्दलची माहिती नाही. तर बघा या ठिकाणी कागदपत्र कुठले कुठले लागतील तुम्हाला. आधार कार्ड लागेल पहिलं, डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा जन्म दाखला या दोन्हीपैकी एक लागेल. पहा इथं ऑब्लिक लिहिलेलं आहे त्यांनी, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला किंवा आदिवास प्रमाणपत्र दोन्हीपैकी एक. ठीक आहे, हे दोन्हीपैकी एक तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आतमध्ये असणं अनिवार्य आहे. आता तुम्ही म्हणाल की ज्यांच्या नावाने अर्ज करायचा त्यांचाच उत्पन्नाचा दाखला द्यायचा का? तर नाही, जे तुमच्या घरामधील कुटुंब प्रमुख आहेत, जर वडील असतील तर वडील किंवा तुम्ही तुमचे हसबंड असतील तर हसबंडच्या या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला देऊ शकता किंवा तुमचा असेल तर तुमचाही देऊ शकता. बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत कुठल्याही बँकेचं दिले तरी चालेल, फोटो तो लागणार आहे. आणि रेशन कार्ड मात्र कंपल्सरी आहे. रेशन कार्ड इथं त्यांनी दिलेलं आहे. आणि एक हमीपत्र तुम्हाला द्यायचं आहे, ते फॉर्म भरताना तुम्हाला या ठिकाणी सर्व येऊन जाईल. ऑनलाईनचं अजून चालू झालेलं नाही, परंतु ऑफलाईनमध्ये हमीपत्र वगैरे तुम्हाला त्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी भेटणार आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी नवीन चेंजेस जे आहेत याच्यामध्ये होणार आहेत. तर याच्याबद्दल जशी ऑनलाईनची लिंक येईल तशी तुम्हाला सविस्तरपणे माहिती जी आहे फॉर्म कसा भरायचा ऑनलाईन त्याबद्दलची दिली जाईल. तर तुमचे डॉक्युमेंट जे आहेत सध्या तुम्ही तयार करून ठेवा, जेणेकरून ऑनलाईन फॉर्म चालू झाले की ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरता येतील. किंवा ऑफलाईन जर तुम्हाला भरता आले, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी राहताय, जसं की या ठिकाणी दिलेलं आहे पहा त्यांनी कार्यक्षेत्र दिलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये कुठं आहे, अंगणवाडी सेविका असतील, प्रवेशिका असतील, सेतू सुविधा केंद्र असेल, ग्रामपंचायत असेल किंवा ग्रामसेवक असतील. नागरी भागामध्ये जर बघितलं अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वॉर्ड अधिकारी किंवा सेतू सुविधा केंद्र त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी किंवा बालविकास अधिकारी जे असतात तालुका ठिकाणी किंवा जिल्हा ठिकाणी त्या ठिकाणी देखील तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म जो आहे तो भरू शकतात. तर अशा पद्धतीची जी प्रोसेस आहे ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने असणार आहे. परंतु सध्या ऑनलाईन अजूनपर्यंत चालू झालेलं नाहीये, नवीन योजना आहे. तर याचं पोर्टल जसं तयार होईल तशी तुमच्यापर्यंत नक्की माहिती जी आहे ती शेअर केली जाईल. याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. पुढील सर्व अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.